नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत समुदाय आरोग्य अधिकारी 2023 म्हणजे CHO महाराष्ट्र 2023 मध्ये झालेले जे PYQ आपण बघणार आहोत। PYQ 2023 पेपर एनालिसिस करायचा आहे आपल्याला आणि ते पण मराठीमध्ये। हे असणार आहे शेवटचा म्हणजे फायनल एपिसोड असणार आहे PYQ 2023 मधला। ओके, ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी 1 to 5 एपिसोड असे बघायचा आहे। जे पण CHO एस्पिरंट आहेत, जे इच्छुक आहेत 2025 मध्ये CHO होण्यासाठी जे येणारे वेकन्सी मध्ये, आणि सगळ्यांनी काय करायचंय पहिल्यापासून ही सर्व 50 पैकी 50 आज एपिसोड मध्ये आपण 41 to 50 MCQ आज बघणार आहोत, ते पण डिटेल मध्ये। कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे रिपीटेड क्वेश्चन आहे PYQ मध्ये, जे क्वेश्चन्स आहेत रिपीटेडली येऊ शकतात डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली। ओके, ज्यांनी पण CHO साठी एक्झामची तयारी करत आहेत त्यांनी सगळ्यांनी बघायचं आहे, कारण आपल्याला लक्षात येतील बाबा कशा प्रकारे जी क्वेश्चन्स येणार आहेत डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, कुठले जे टॉपिक आहे सब्जेक्ट वरती त्यांनी मेन कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे, फोकस केलेला आहे, तेवढं आपल्याला कळणार आहे। ओके, चला मग शेवटच्या एपिसोड मध्ये आपण एवढी संपून टाकू आणि जे वेकन्सी आल्यानंतर तुम्हाला जे ट्रिक वगैरे सांगतो मी, कुठल्या सब्जेक्टला मेन फोकस करायचं, कसं पद्धतीने जे रिपीटेडली येऊ शकतात, जे MCQ वगैरे जे टॉपिकला फोकस करणार आहेत। ओके, चला मग सुरुवात करूया हा शेवटच्या एपिसोडची। चला, सगळ्यांनी काय करायचं, पहिल्यांदा सगळ्यांनी लाईक करायचं चॅनलला आणि ह्या व्हिडिओला, आणि कमेंट मध्ये फीडबॅक टाकायचा आहे। काय द्यायचं तुम्हाला, फीडबॅक द्यायचं, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि जे व्हिडिओ येणार आहेत पुढचे ते कशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे असेल, आणि शेअर करा जे CHO साठी एक्झाम साठी प्रिपरेशन करत आहे येणारे 2025 चे। ओके, चला त्यांना तुम्ही शेअर करायचं आहे, तुमच्या मित्र आणि मैत्रीण कोणी असेल तर त्याच्यासोबत सबस्क्राईब करायचे, त्याच्यासोबत बेल आयकॉन इम्पॉर्टंट आहे। ज्यावेळी जे व्हिडिओ येतील अपलोड वगैरे होतील, आणि शक्यतो आम्ही रेकॉर्डेड क्लासेस घेतात, कारण ऑन ड्युटी मध्ये म्हणजे ड्युटी मध्ये थोडी प्रॉब्लेम येतात, टाइम कधी भेटते त्यावेळी रेकॉर्ड करून आम्ही टाकत असतो। ओके, चला मग हे काय झालं, सबस्क्राईब करायचं आहे, त्याच्यासोबत बेल आयकॉन दाबायचं आहे, आणि जे पण तुमच्या ओळखीचे आहेत CHO साठी म्हणा, आणि त्याच्यासोबत DMER आणि DHS, त्याच्यासोबत जे नॉर्सेटची तयारी करत आहेत ते कोणी मराठी मधले तुमचा मित्र मैत्रीण असेल तर त्यांना ही चॅनल तुम्हाला काय करायचंय, शेअर करायचा आहे। ओके, चला मग सुरुवात करणार आहोत आपण शेवटच्या एपिसोडचा पहिला क्वेश्चन काय म्हणते बघा, लाईव्ह एटेन्युएटेड, बघा काय म्हणते, लाईव्ह एटेन्युएटेड वॅक्सिन इज, ह्याचा मधलं लाईव्ह वॅक्सिन कुठली आहे असं विचारते त्यांनी। पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, पोलिओ म्हणजे काय, OPV म्हणजे काय, ओरल पोलिओ वॅक्सिन, OP म्हणजे काय, ओरल पोलिओ वॅक्सिन। ओके, हे पण विचारू शकता तुम्हाला। दुसरं काय दिलेलं आहे, डिप्थेरिया, टिटनस आणि एन्थ्रॅक्स, 4 ऑप्शन दिलेला आहे। याच्यामध्ये काय विचारलं त्यांनी, लाईव्ह एटेन्युएटेड वॅक्सिन विचारलेलं आहे। बघा वॅक्सिन म्हणजे काय, पहिला वॅक्सिन म्हणजे काय आपण पहिला बघूया, वॅक्सिन म्हणजे काय। वॅक्सिन, एक मिनिट, वॅक्सिन म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे। ही काय असणार आहे, ही असणार आहे इम्युनोबायोलॉजिकल, कसे इम्युनो त्याच्यासोबत बायोलॉजिकल सबस्टन्स असणार आहे। काय असणार आहे, सबस्टन्स असणार आहे। ते काय करतो, दॅट आर हे इम्युनोबायोलॉजिकल सबस्टन्स काय करणार आहे, दॅट आर काय करतो, प्रिपेअर, कशासाठी प्रिपेअर करतो आपण, आपल्याला काय करायचंय, प्रिपेअर करायचं आहे, कशासाठी, प्रिपेअर फॉर द, जे आपल्याला काय करायचंय, प्रोटेक्शन घ्यायचंय, काय कसली प्रोटेक्शन ते पण स्पेसिफिक बरं का। हे विचारले मला वाटतं प्रिव्हेन्शन ऑफ लेवल ऑफ प्रिव्हेन्शन मध्ये ही इम्पॉर्टंट MCQ आहे बरं का, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। काय, स्पेसिफिक प्रोटेक्शन घ्यायचं आहे, कशामध्ये, प्रोटेक्शन अगेन्स्ट डिसीज। ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही बरं का। वॅक्सिन म्हणजे काय हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे, कारण तुम्ही CHO झाल्यावर काय करणार आहोत, रुटीन इम्युनायझेशन करणार आहेत। तुम्हाला कोणी विचारू शकते, हा बाबा हे काय आहे, कशाबद्दल, हे काय असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला विचारू शकते, तुम्ही काय सांगायचे, याच्यामध्ये इम्युनो असतो। ओके, इम्युनिटी भेटणार आहे, आणि बायोलॉजिकल काही सबस्टन्स असतात, ते काय करतात, प्रिपेअर केलेलं आहे, कशासाठी, फॉर अ स्पेसिफिक प्रोटेक्शन, कशासाठी, स्पेसिफिक प्रोटेक्शन अगेन्स्ट डिसीज। कुठली डिसीज, एक्झाम्पल तुम्ही आता आपण बघितलं ते कुठलं होता, पोलिओ होता। पोलिओसाठी जे वॅक्सिन आहे काय करतो, ते स्पेसिफिक प्रोटेक्शन, जे डिसीज येणार आहे त्याच्यासाठी काय करतो, प्रोटेक्शन करतो, हा बाबा ही डिसीज येणार नाही बच्चू मध्ये। ओके, हे झालं काय, वॅक्सिन। बघा फर्स्ट वॅक्सिन कधी आलं हे विचारू शकतात, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, स्टार मार्क करून लिहून घ्या। फर्स्ट वॅक्सिन कुठले आहे, सगळ्यांना, मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे, कुठले, स्मॉल फॉक्स ही काय फर्स्ट वॅक्सिन आहे। कधी आलं हे विचारू शकतात, कधी 1796 का 86,
96 मध्ये हे आलेलं आहे. कोण आणलंय बापा, कोणी शोध केलं तर ही विज्ञानी आहे. कोण विज्ञानी, काय म्हणता तुम्ही, सायंटिस्ट एडवर्ड जेन्नर. हे ब्रिटिश मधलं आहे बरं का, हे पण लक्षात ठेवा. ब्रिटिश फिजिशियन आहे. बघा ब्रिटिश जे इंग्लिश शिकवलं आम्हाला ब्रिटिश, त्यांचं स्पेलिंग आपण चुकतो इथे. ब्रिटिश फिजिशियन आहे. ओके, कोण बघा परत एकदा लक्षात ठेवा. वॅक्सिन म्हणजे काय, इम्युनोबायोलॉजिकल सबस्टन्स आहे. कशासाठी प्रिपेअर करतो आपण, स्पेसिफिक प्रोटेक्शन घ्यायचं अगेन्स्ट डिसीज. एक्झाम्पल जे रुटीन इम्युनेशन मध्ये म्हणा, कुठली पण डिसीजला आपण हे प्रिपरेशन करणार आहोत. हे फर्स्ट वॅक्सिन कधी आले, फर्स्ट वॅक्सिन कुठली, स्मॉल पॉक्स. कोणी शोध केलं तर एडवर्ड जेन्नर. कधी, 1796. हे इम्पॉर्टंट आहे, विचारू शकतात. ओके, एवढं झालं. आणि त्याच्यानंतर काय म्हटलं होतं क्वेश्चन मध्ये, लाईव्ह ऍक्शन. बघा लाईव्ह ॲटेन्युएटेड वॅक्सिन म्हटलेलं आहे. ओके, चला मग लाईव्ह वॅक्सिन मध्ये काय असतं ते पण बघूया. बघा ही इम्पॉर्टंट आहे बरं का अपकमिंग CHO साठी, म्हणून तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय मी. काय लाईव्ह वॅक्सिन, ते पण कुठले लाईव्ह वॅक्सिन आपल्याला बघायचं आहे. वॅक्सिन मध्ये किती प्रकार आला, आता लाईव्ह वॅक्सिन असणार, किलर वॅक्सिन असणार. ओके, मग आज आपण कुठली बघणार आहे, लाईव्ह वॅक्सिन बघणार आहे. हे लाईव्ह वॅक्सिन मध्ये काय असतं की कशा पद्धतीने आपण प्रिपेअर केलेलो असतो. प्रिपेअर्ड बाय, कसे लाईव्ह आहे म्हणून काय, लाईव्ह ऑर्गॅनिझम. लाईव्ह ऑर्गॅनिझम मग काय असणार आहे याच्यामध्ये, बट जनरली बाय ॲटेन्युएशन. आता पटकन तुमच्या लक्षात येते ॲटेन्युएशन म्हणजे काय. ॲटेन्युएशन म्हणजे काय बघा, लाईव्ह वॅक्सिन मध्ये काय असतो, प्रिपेअर्ड बाय द लाईव्ह ऑर्गॅनिझम असतो, म्हणून आपण ह्याला काय म्हणतो, लाईव्ह वॅक्सिन म्हणतो. बट जनरली बाय ॲटेन्युएशन. ॲटेन्युएशन म्हणजे काय, ॲटेन्युएशन म्हणजे काय आपण हे बघूया. ॲटेन्युएशन हे फक्त लाईव्ह मध्ये असतो. बघा त्याच्यामध्ये काय केलेलं असतं आपण, जे ऑर्गॅनिझम आहे बघा इझिली सांगतो तुम्हाला मराठीमध्ये. ॲटेन्युएशन म्हणजे काय, जे लॅबमध्ये कल्चरमध्ये आपण ठेवणार आहे हे वॅक्सिनला, कुठले, हे लाईव्ह ऑर्गॅनिझमला. त्याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह एजंट असतो किंवा ऑर्गॅनिझम असतो ते काय करू शकतो, जे आपल्या बच्चूमध्ये किंवा जे अडल्ट पेशंट असतो, डिसीज कॉजिंग कॅपॅसिटी असतो. ओके, म्हणजे कुठले पण ऑर्गॅनिझम मध्ये काय असतं, डिसीज कॉजिंग कॅपॅसिटी जो असतो त्याला आपण काय करणार आहे, लॉस करणार आहे. कुठे, लॅबमध्ये. ओके, चला काय म्हणतो, ॲटेन्युएशन. ॲटेन्युएशन म्हणजे काय, जे ऑर्गॅनिझम आहे, ऑर्गॅनिझम पास्ड रिपीटेडली. बघा किती रिपीटेडली आपण कुठे ठेवणार आहे, लॅबमध्ये. रिपीटेडली कुठे, इन द लॅबमध्ये. इन द लॅब कशामध्ये, इन टिश्यू कल्चरमध्ये. आणि काय आपण ह्याला काय करणार आहे, लॉस्ट करणार आहे. जे डिसीज कॉजिंग कॅपॅसिटी होता त्याला एक नाव आहे काय, लॉस्ट देअर. नाव काय त्याचं, व्हायरुलन्स पॉवर. काय, व्हायरुलन्स पॉवर जे आहे म्हणजे डिसीज कॉजिंग कॅपॅसिटी आहे, जे काय होणार आहे, लॉस्ट होणार आहे. कशासाठी, मग बघा एक पॉझिटिव्ह आपण वॅक्सिन देतो एक, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एजंट म्हणजे ते कॉजिंग कॅपॅसिटी असेल तर ते, आता समजा एक पेशंट आले तुमच्याकडे, तुम्ही ओरल पोलिओ वॅक्सिन दिले, मग त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एजंट जे कॉज होऊ शकतो त्या वॅक्सिन दिले तर त्याला पोलिओ होणारच आहे ना. मग आपल्याला काय करायचे, ते लॉस्ट करायचं आहे. म्हणजे त्याला काय करायचंय, लॉस्ट करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये नसायला पाहिजे ते, नाहीतर परत ते आपण वॅक्सिन दिलं तर काय डिसीज होणार ते पेशंटला. काय, लॉस्ट देअर व्हायरुलन्स पॉवर. आणि त्याच्यासोबत आपल्याला हे एकदम इम्पॉर्टंट आहे, बट देअर काय असायला पाहिजे, रिटेन देअर इम्युनिटी. अँड रिटेन याला काय नाही करायचं आपल्याला, रिटेन देअर काय, इम्युनोजेनेसिटीला काय नाही व्हायला पाहिजे. मग आपल्यामध्ये काय, इम्युन पॉवर वाढायला पाहिजे ना. बघा फक्त एवढी सिंपल आहे. ह्याच्यामध्ये आपण लाईव्ह वॅक्सिन मध्ये काय करतो, जे पॉझिटिव्ह एजंट असतो किंवा काही ऑर्गॅनिझम असतो त्याच्यामध्ये डिसीज कॉजिंग कॅपॅसिटी असतो, त्याला आपण काय करणार, लॉस्ट करणार. आणि त्याच्यासोबत जे इम्युनोजेनेसिटी असतं त्याला आपण काही धक्का करणार नाही, कारण जे आपल्या बॉडीवर आल्यावर काय वाढवणार आहे, इम्युनिटी वाढणार आहे आणि अँटीबॉडी वगैरे तयार करणार आहे. ओके, एवढं झालं त्याच्याबद्दल. ओके, चला मला वाटते खूप डिटेलमध्ये चालू आपण. आता काय, व्हायरुलन्स पॉवर म्हणजे काय बघा, हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे, हे पण लिहून घ्या. व्हायरुलन्स पॉवर म्हणजे काय, व्हायरुलन्स म्हणजे काय, ही डिसीज कॉजिंग कॅपॅसिटी आपण म्हणतो. ओके, अजून एक कुठली होतं, इम्युनोजेनेसिटी म्हणजे काय, इम्युनोजेनेसिटी त्याच्यामध्ये काय होतं, पॉवर ऑफ इम्युनिटी. काय त्याच्यामध्ये असणार आहे, पॉवर ऑफ इम्युनिटी. परत म्हणतील तुम्ही इम्युनिटी म्हणजे काय सर, हे काय असतं, ही एबिलिटी टू फाईट कोणासोबत, सोबत नाही, अगेन्स्ट डिसीज. ओके, हे झालं इम्युनोजेनेसिटी आणि व्हायरुलन्स. ओके, एवढं झालं. बघा ही जे लाईव्ह वॅक्सिन आहे,
जे लाईव्ह ॲक्शन आहे, जे लाईव्ह ॲक्शन आहे हे अनसेफ आहे बरं का. कोणामध्ये अनसेफ फॉर, कोणासाठी अनसेफ फॉर इम्युनो डेफिसिट पर्सन, जे इम्युनिटी कमी असतो पर्सनमध्ये, त्यांच्यामध्ये ही आपल्याला काय करायचं आहे, अनसेफ आहे. मग द्यायचं आहे का, नाही. कोणी कोणी असू शकतो, एड्स असू शकतो, टीबी आणि प्रेग्नेंट वुमन आणि अजून काय म्हणू शकतो, कॅन्सर. ही सर्व पेशंटमध्ये ज्याच्यामध्ये काय असतो, इम्युनो डेफिसिट असतो, म्हणजे इम्युनिटी कमी असतो, त्याच्यामध्ये आपल्याला ही द्यायचं नाही आहे. ओके, त्याच्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये पण देणार नाही. पण एक क्वेश्चन विचारू शकता तुम्हाला, कुठली क्वेश्चन आहे, ऑल लाईव्ह ॲक्शन. बघा, ऑल लाईव्ह ॲक्शन कॉन्ट्रा इंडिकेटेड, ऑल लाईव्ह ॲक्शन कॉन्ट्रा इंडिकेटेड इन प्रेग्नन्सी एक्सेप्ट, सगळी काय कॉन्ट्रा इंडिकेशन आहे, पण एक नाहीये, म्हणजे एक्सेप्ट म्हटलेलं आहे, एक सोडून आपण कुठली देऊ शकतो हे विचारू शकतो क्वेश्चन. ही आहे येलो फिवर, नॉर्शेट मधलं क्वेश्चन आहे बरं का, येलो फिवर. ओके, हे झालं. आणि त्याच्यासोबत जे सिम्टमॅटिक, ओके, जे सिम्टमॅटिक पेशंट आहे HIV, सिम्टमॅटिक कुठली पेशंट, सिम्टमॅटिक HIV पेशंट आहे, त्याच्यामध्ये सर्व लाईव्ह वॅक्सिन, बघा सर्व लाईव्ह वॅक्सिन कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, पण एक्सेप्ट कुठली, एक्सेप्ट टीबीचा. टीबीचा कुठला, टीबीचा म्हणजे बीसीजी वॅक्सिन कॉन्ट्रा इंडिकेशन नाहीये, कुठल्यामध्ये, सिम्टमॅटिक HIV मध्ये. ओके, एवढं झालं. चला, लाईव्ह वॅक्सिन बघा, तुम्हाला माहिती असायला पाहिजे लाईव्ह वॅक्सिन कुठले, व्हायरल मधलं सांगतो बरं का. कशाची, ही लाईव्ह वॅक्सिन, ही रट्टा मारला तरी चालेल, तुम्ही लक्षात ठेवा. लाईव्ह वॅक्सिन आपण पुढे खूप डिटेलमध्ये चाललोय. ओके, एवढी पण गरज नाही आपल्याकडे. बघा, त्याच्यामध्ये काय ठेवायचं तुम्हाला, काय लक्षात ठेवायचंय, रॉक YMMR, हे काय, ही लाईव्ह वॅक्सिन आहे, पण हे कुठले, व्हायरल आहे. आर म्हणजे काय, रोटाव्हायरस, आर म्हणजे रोटाव्हायरस, ओ म्हणजे OPV, ओरल पोलिओ वॅक्सिन. ओके, सी म्हणजे काय, चिकन पॉक्स, वाय म्हणजे काय, येलो फिवर. आता जस्ट तुम्हाला सांगितलं मी, येलो फिवर सगळी कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे प्रेग्नन्सीमध्ये, एकाला सोडून कुठली, हे येलो फिवर. MMR म्हणजे काय, मिझल्स आणि मम्स, शेवटचा रुबेला. हे सगळे काय, ही सगळी लाईव्ह वॅक्सिन आहे, पण कुठले, व्हायरल आहे. आता बॅक्टेरियामध्ये दोन्हीच आहे, सगळ्यांना माहिती आहे अशा. ओके, कुठले, एक आहे बीसीजी म्हणजे कुठली, टीबीचा. चला, अजून एक कुठली, अजून एक आहे टायफॉइड. बघा, हे पण लक्षात ठेवा, टायफॉइड मध्ये दोन प्रकार येतात. ही जे किल्ड आहे, सॉरी लाईव्ह आहे, ही काय असणार आहे, ओरल मध्ये देणार आहे. जो इंजेक्शन मध्ये देतो ते कसं असणार आहे, किल्ड असणार आहे, हे पण लक्षात ठेवा. ओके, एवढं लक्षात ठेवलं तुम्ही. चला, मग आपल्याला इझी होणार आहे. आता लाईव्ह ॲटेन्युएटेड वॅक्सिन बघा, कुठले, एन्थ्रॅक्स आहे का, एन्थ्रॅक्स नाहीये. एन्थ्रॅक्स काय, ही काय, ही प्रोटेक्टिव्ह अँटीजन आहे, ही काय, प्रोटेक्टिव्ह अँटीजन आहे. मग ही उत्तर असणार आहे का, नाही. टेटनस कसं आहे, हे टेटनस कुठले, लाईव्ह आहे का किल्ड आहे, ही असणार आहे टॉक्सॉइड. कसं असणार आहे, टॉक्सॉइड. आणि डिप्थेरिया हे पण टॉक्सॉइड आहे. ओके, मग राहिला कुठला, पोलिओ. आपण जस्ट बघितलं का, कुठे गेलं लिस्ट आपला, OPV. OP म्हणजे काय, ओरल पोलिओ वॅक्सिन. हे कसं आहे, लाईव्ह ॲटेन्युएटेड वॅक्सिन आहे. तुम्हाला ॲटेन्युएटेड म्हणजे पण काय सांगितलं, जे पॉझिटिव्ह एजंट असतो, डिसीज कॉजिंग कॅपॅसिटी, त्याला आपण काय करणार आहे, लॉस्ट करणार आहे. ओके, लक्षात आलं. मग आपली उत्तर असणार आहे पहिला बरोबर. ओके, चला, मग आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघूया आपण. ओके, आपण डिटेलमध्ये बघितलंय बरं का. बघा काय म्हणते दुसरे क्वेश्चन, इंटरनॅशनल नाही, इथे आहे बघा, ICD-10 स्टँड्स फॉर. बघा, ICD-10 याची लॉंग फॉर्म विचारलं आहे, म्हणजे फुल फॉर्म स्टँड. त्याचं मिनिंग काय असतो, पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हटलेलं आहे, इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स, म्हणजे 10 म्हणजे काय, 10th रिव्हिजन. हे काय, इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसएबिलिटीज. बघा, इथे मेन चेंजेस आहे, इथे ड्रग म्हटलेलं आहे, इथे डिसएबिलिटी म्हटलेलं आहे, 10th रिव्हिजन. आणि इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज हे आहे 10th रिव्हिजन. आणि इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिझास्टर 10th रिव्हिजन. ओके, ICD. ओके, सगळ्यांना माहिती असणार आहे. ICD म्हणजे काय, त्याचा लॉंग फॉर्म असणार आहे, सॉरी, इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ काय असणार आहे, ड्रग असणार, डिसीज असणार, डिसेबिलिटी असणार का डिझास्टर असणार, याचा असणार आहे डिसीज. काय, डिसीजेस. असं 10th म्हणजे काय, पुढे 10 म्हणजे हे काय, 10th रिव्हिजन आहे. ओके, 10th रिव्हिजन. ओके, मग उत्तर आपलं तिसरा उत्तर बरोबर असणार आहे. दुसरं उत्तर बरोबर असणार आहे. आपण कशासाठी केलेलं आहे, की डेव्हलप्ड बाय, कोणी तयार केले, डेव्हलप्ड बाय WHO. W म्हणजे काय,
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन वाल्यांनी हे काय केलं, डेव्हलप केलेलं आहे. कशासाठी? फॉर क्लासिफाईंग काय क्लासिफाय करायचं यांना? क्लासिफाईंग डिसीजेस म्हणा, जे रोग आहेत आणि त्याचं हेल्थ कंडिशनला काय करायचं, क्लासिफिकेशन करायचं आहे. म्हणून काय केलं यांनी ICD-10 असे नावाने काय इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज, ही 10th रिव्हिजन, म्हणजे प्रत्येक डिसीजला एक कोड दिलेला आहे त्यांनी. ओके, काय करतं यांनी? प्रोव्हाइड कोड्स, काय दिलेलं आहे? कोड्स फॉर डिसीज, प्रत्येक डिसीजला, आणि त्याच्यासोबत साइन आणि सिम्पटम जे येतात त्याला काय केलेलं आहे, कोड्स दिलेलं आहे. ओके, सिम्पटम्स. आता समजा ICD-10 45 F29 असे तुम्ही सायकॅट्रीमध्ये बघितलं असेल, सिझोफ्रेनियाला वगैरे कसे दिलेले, आणि त्याच्यासोबत काय म्हणू शकतो आपण? ऑबनॉर्मल फाइंडिंग. कुठले प्रोव्हाइड कोड्स फॉर द डिसीज आणि साइन अँड सिम्पटम्स, ऑबनॉर्मल फाइंडिंग्स, आणि कॉजिंग इंजुरी म्हणा आणि डिसीज म्हणा, याला आपण काय ह्याच्यामध्ये काय केलेलं, कोड्स दिलेले आहे. मग आपलं उत्तर कुठलं आहे? तिसरं उत्तर बरोबर असणार आहे. काय? ICD म्हणजे इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज, हे 10th रिव्हिजन असं आहे. ओके, चला मग नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते? नॅशनल वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम डज नॉट इन्क्लूड. बघा, एक कुठले प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये कुठली जे इन्क्लूड नाहीये असं विचारते त्यांनी. नॅशनल वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम, याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो? NVBDCP. ओके, इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे ज्यावेळी तुम्ही CHO म्हणून वर्कला जाणार आहे. ओके, त्याच्यामध्ये कुठली इन्क्लूड नाहीये असं विचारतं त्यांनी. मलेरिया, फिलेरिया, काला आजार आणि मिझल्स, त्याच्यामध्ये एक जे आहे डिसीज त्याच्यामध्ये इन्क्लूड नाहीये असं म्हणते. कुठली प्रोग्राम मध्ये? NVBDCP. तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. बघा, काय होतं? NV नॅशनल वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम कधी आलं हे? बघा, ही आलंय मिनिस्ट्री, कोणी आणलं हे? मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर वाले, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्कीम आहे बरं का. 2003 आणि 4 मध्ये ही स्कीम आलेलं आहे. ओके, कशासाठी? टू प्रिव्हेंट आणि कंट्रोल. काय करायचं ह्याच्यामध्ये? प्रिव्हेंट अँड कंट्रोल डिसीज, जे डिसीज ट्रान्समिशन होतो, ट्रान्समिटेड, इम्पॉर्टंट बरं का, ट्रान्समिटेड बाय, कशाने? जे वेक्टरने होतात त्याला काय करायचं? प्रिव्हेंट करायचं आणि त्याच्यासोबत कंट्रोल करायचं आहे. काय म्हणू शकतो आपण? इन्सेक्ट्स लाईक काय मस्किटो, सँडफ्लाय, याच्या पद्धतीने जे ट्रान्समिशन होणार आहे त्याला आपण काय करायचं? प्रिव्हेंट आणि कंट्रोल करणार आहे ह्याच्यामध्ये, ही प्रोग्राम मध्ये बरं का. ही लक्षात ठेवा. कधी आले? 2003 आणि 4 मध्ये. ओके, एवढं आपल्याला लक्षात आलं. आणि ही अम्ब्रेला प्रोग्राम मध्ये बरं का, अम्ब्रेला प्रोग्राम म्हणजे त्याच्यामध्ये सर्व इन्क्लूड असणार आहे. ओके, एवढं बघितलं. ह्याचे जी NVBDCP आहे बघा, ही कधी आले? 3 मध्ये 4 मध्ये आले आहे. बघा, ह्याच्या अगोदर जे सेपरेटेड जे कम्युनिकेबल डिसीजेस वगैरे होते ते सगळ्यांना मर्ज करून आणले. बघा, तुम्हाला हे पण लक्षात असायला पाहिजे बाबा, कुठली मर्ज केलेलं आहे याच्यामध्ये, कुठली प्रोग्राम मर्ज करून ही अम्ब्रेला सारखे एक, म्हणजे अम्ब्रेला म्हणजे काय? एक छत्री मध्ये सगळे खाली एक छत्री सगळे त्याचं खाली आलेलं आहे असे, ते झालं मर्जड. कुठली ह्याच्यामध्ये मर्ज केलेलं आहे? नॅशनल अँटी मलेरिया प्रोग्राम. कुठली? अँटी मलेरिया प्रोग्राम. ही तुम्हाला CHO होणार आहे तुम्हाला सगळं हे माहिती असायला पाहिजे. एक झालं अँटी मलेरिया, म्हणजे मलेरियाचं जे प्रोग्राम होतं ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ओके, ह्याच्यानंतर नॅशनल फिलेरिया कंट्रोल प्रोग्राम. काय? कंट्रोल प्रोग्राम. ही 2 डिसीज झाला, इथं मलेरिया झाला, इथं फिलेरिया. आता तिसरा असणार आहे काला आजार कंट्रोल प्रोग्राम. ही काय? ही तिन्ही प्रोग्राम ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे? मर्ज केलेलं आहे. ओके, चला मग आता आपलं पटकन लक्षात आलंय ह्याच्यामध्ये कुठले डिसीज असणार आहे. मलेरिया एक असणार आहे, फिलेरिया असणार आहे आणि काला आजार असणार आहे. ओके, चला हे झालं. त्याचा ऑब्जेक्टिव्ह पण माहिती असायला पाहिजे आपल्याला. कशासाठी केलेलं आहे? प्रिव्हेंट आणि कंट्रोल वेक्टर बोर्न डिसीजेस. वेक्टर बोर्न डिसीजेस त्याला काय करायचं? प्रिव्हेंट आणि कंट्रोल करायचं आहे. आणि रिड्यूस मॉर्बिलिटी आणि मॉर्टॅलिटी. मॉर्टॅलिटी म्हणजे काय? मॉर्बिडिटी म्हणजे काय? तुम्हाला लक्षात असायला पाहिजे बरं का. मला वाटतं मी लास्ट क्लासमध्ये सांगितलं असेल. बी म्हणजे काय? मॉर्बिडिटी म्हणजे काय? एवढं ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचे. डी आले म्हणजे डिसीज, याला काहीतरी प्रॉब्लेम झालाय. मॉर्टॅलिटी म्हणजे काय? डेथ. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी बस आहे.
मग त्या काय करणार याच्यामध्ये अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट करणार, अर्ली डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट, त्याच्यासोबत स्ट्रेंथनिंग द्यायचं आहे. कशाला स्ट्रेंथनिंग देणार आहे? मेन आहे सर्व्हेलन्स आणि जे रिपोर्टिंग आहे त्याला मदत होणार आहे ही डिसीजमुळे, ही प्रोग्राममुळे. ओके, लक्षात आलं तुम्हाला? कुठली मर्ज केलेल्या याच्यामध्ये मलेरिया आणि फिलेरिया आणि काला आजार हे तिन्ही जे सेपरेट प्रोग्राम होते त्याच्यामध्ये मर्ज करून कुठली NVBDCP ही प्रोग्राम तयार केलं, म्हणजे लॉन्च केलेलं आहे 2003 आणि 4 मध्ये. ओके, एवढं लक्षात आलं तुम्हाला? इथे काय म्हटलंय? वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम डज नॉट इन्क्लूड मलेरिया होता, बरोबर आहे. फिलेरिया होता, बरोबर आहे. काला आजार होता का? बरोबर आहे. मिजल्स होता का? नाही. बघा याच्यामध्ये ही प्रोग्राम मध्ये टोटल 6 डिसीज कव्हर करणार आहोत त्यांनी. कोण? गव्हर्नमेंटने किती? 6 डिसीजला कव्हर करण्याची त्यांनी मेन टार्गेट आहे. कुठली 1, 2, 3. पहिलं असणार आहे मलेरिया, आपण डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. मलेरिया नंतर काय होतं? फिलेरिया होता, त्याच्यानंतर काला आजार. ही 3 प्रोग्राम झालं. मग अजून 3 कुठली सांगा बघा पटकन. याच्यामध्ये अजून 3 असणार आहे. चिकन पॉक्स असणार आहे का? नाही. चिकनगुन्या, ते स्मॉल पॉक्स झालं बरं का. चिकनगुन्या झाला. आणि जॅपनीज एन्सेफॅलायटिस, त्याच्यासोबत असणार आहे काला आजार तर झालेलं आहे. मलेरिया फिलेरिया झाला, काला आजार झाला, चिकन पॉक्स. अजून एक आहे डेंग्यू. ओके, डेंग्यू. ही 6 जे डिसीजेस आहे याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. कशामध्ये? नॅशनल वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम. इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे. तुम्ही ज्यावेळी वर्किंग CHO म्हणून जाणार आहे, मलेरिया आला तुम्हाला विजिट द्यावं लागेल, डेंग्यू आलं विजिट द्यावं लागेल. विजिट देऊन सगळे बघावं लागेल तुम्हाला. हा बाबा, हा डेंग्यू आले, कशा पद्धतीने आले असेल, मलेरिया आले कशा पद्धतीने आले असेल, कुठली जे मस्किटो वगैरे चावले, आणि काय प्रिव्हेन्शन वगैरे घ्यायला पाहिजे तुम्ही, आणि किती किलोमीटर पर्यंत तुम्हाला इन्स्पेक्शन म्हणजे विजिट करावं लागेल. हा बाबा, इथे पाणी थांबलेलं होतं याच्यामध्ये. ओके, चला आपण पुढे बघूया. हे खूप डिटेलमध्ये झालं आपण. ओके, चला उत्तर कुठले? मिजल्स आहे का? मिजल्स नाहीये. मग आपले उत्तर असणार आहे 4था बरोबर. ओके, चला मग नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपल्याला बघायचं आहे. बघा, इम्पॉर्टंट आहे. इमेज बेस्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारू शकतात IBQ मध्ये. ओके, ऑफलाईन तर होणारच आहे, पण ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर आपल्याला कळणार ना ते ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे. ओके, तुम्हाला हे विचारू शकतात. बघा इथे फॅमिली आहे, याच्यामध्ये सर्कलमध्ये बघा असे केलेलं आहे. इथं वरती काय? मस्किटो आहे. मस्किटो दिसलं की तुम्हाला काय म्हणायचं आहे? ही वेक्टर बोर्न डिसीजचा कंट्रोल प्रोग्राम आहे. NVBDCP प्रोग्राम आहेत. ओके, चला मग नेक्स्ट काय म्हणते बघा. फुल फॉर्म ऑफ आशा, ASHA. आशा आपण फक्त म्हणतो आशा, हे काय शॉर्ट फॉर्म आहे, याचं फुल फॉर्म वेगळीच आहे. चला, आशाचं काय म्हटलं विचारलेलं आहे? फुल फॉर्म विचारलेलं आहे. पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे? असोसिएटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट, अक्रेडिटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट, ॲडव्हान्स्ड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट, असिस्टंट सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट. ओके, आशा बघा, आशाचे सगळी जे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे ज्यावेळी तुम्ही ऑन ड्युटी मध्ये जाणार CHO म्हणून. ही कोण असणार आहे? तुमच्या म्हणजे अंडरमध्ये ही काम करणार आहेत. कोण? आशा. बघा, जे CHO आहेत त्याच्या अंडरमध्ये कोण कोण येतात तुम्हाला हे पण माहिती असायला पाहिजे. जे ANM आणि अजून कोण असतो? आरोग्य सेवक, त्याला आपण काय म्हणतो? मेल हेल्थ वर्कर. आणि आशा आणि अंगणवाडी वर्कर, ही सगळी कोण? त्याचं तुमचं ही टीम असणार आहे. ओके, ही टीम आहे. ही टीमचं तुम्ही काय असणार आहे? हेड असणार आहे. मग हे आशांचं काम काय आणि अंगणवाडी हेल्थ वर्करचे काम काय, ANMचं वर्क काय, आणि MHW जे मेल हेल्थ वर्कर असते. ओके, सॉरी, मल्टीपर्पज जे हेल्थ वर्कर आहे त्यांचं सगळं काम तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तुम्ही दुसऱ्यांचं काम दुसऱ्याला सांगितलं तर तिसऱ्याला. आता समजा आशाचं काम ANMला सांगायचं असं नाही करायचं. म्हणजे तुम्ही टीम लीडर आहे, त्यांच्याबद्दल सगळं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. चला मग आशाबद्दल आपण काय करायचं थोडं डिटेलमध्ये बघूया. आपण काय लिहू बघा. ही आहे आशा. प्रत्येक मॅक्झिममली सगळं पिंक कलर साडी यूज करतात, पण काही रेस्पेक्टेड काय म्हणू शकतो स्टेटमध्ये वगैरे चेंजेस आहेत बरं का. महाराष्ट्रामध्ये तर मॅक्झिमम हेच आहे. आशा, ASHA. बघा, आशाचा लॉंग फॉर्म काय? अक्रेडिटेड. काय? अक्रेडिटेड सोशल, बघा, सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट. काय असणार आहे लॉंग फॉर्म? अक्रेडिटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट असणार आहे. इम्पॉर्टंट आहे बघा, हे स्टार मार्क करून ठेवा. आशाबद्दल ही फुल फॉर्म तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि ही कुठे काम करणार आहे? विलेज लेवल. विलेज किंवा काय म्हणू शकतो तुम्हाला अर्बन लेवल. अर्बन काय? नाही, रुरल बरं का. रुरल लेवलला ह्यांनी काम करणार आहोत. कोण? आशा. ओके, बघा
कंट्रोल्ड बाय, ह्यांचे पॉप्युलेशन बघा, ही कंट्रोल्ड बाय कोणी कंट्रोल करते आहे ना, मिनिस्ट्री ऑफ HFW, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर वाले कंट्रोल मध्ये असतात. पण ह्यांना अपॉइंटेड कोण करतात, अपॉइंटेड अंडर NHM, नॅशनल हेल्थ मिशन अंडर ह्यांनी काम करणार आहोत. कधी आलंय बघा, हे पण विचारू शकतो तुम्हाला, ड्युरिंग 11th 5 इयर प्लॅन मध्ये आलं बरं का, ह्यांनी विचारू शकता, तुम्हाला माहिती असायला पाहिजे. 11th 5 इयर प्लॅन मध्ये आशा वर्करला काय केलं, अपॉइंटमेंट केलेलं आहे. आणि किती पॉप्युलेशनला कव्हर करणार आहे, ही एकदम इम्पॉर्टंट आहे. पॉप्युलेशन किती, 1000 पर म्हणजे 1000 पॉप्युलेशनला एक काय असणार आहे, आशा असणार आहोत. आता समजा तुमचे सब सेंटर आहे, सब सेंटरला एक 5000 पॉप्युलेशन असेल तर किती तुमच्या हाताखाली म्हणजे तुमच्या अंडरमध्ये किती असणार आहे, 5 म्हणजे 5 आशा वर्कर तुमच्या अंडरमध्ये असणार आहात. ओके, म्हणजे किती लक्षात ठेवायचं तुम्हाला, 1000 पॉप्युलेशन वरती एक आशा वर्कर असणार आहेत. ओके, एवढं झालं. ह्याचा क्रायटेरिया काय, आशा होण्यासाठी क्रायटेरिया काय असतो. आता तुम्ही CHO होणार आहे, CHO साठी काय क्रायटेरिया, हा बाबा नर्सिंग BSc नर्सिंग कम्प्लीट असायला पाहिजे किंवा PBBH, त्याच्यानंतर BHMS BUMS असं काहीतरी क्रायटेरिया कम्प्लीट झालेलं असेल, एक्झाम देऊन तुम्ही येणार आहे. मग आशाचा काय, आशा एक फिमेल असायला पाहिजे, हे एकदम इम्पॉर्टंट आहे. आशा मेल नसतो बरं का, आशा काय मेल नसतो. मग ह्याच्यामध्ये प्रायोरिटी काय कोणाला देणार आहे आपण, प्रायोरिटी कोणाला देणार आहे, जे मॅरिड वुमन आहे किंवा काय म्हणू शकतो, जे डायव्हर्स झालेले किंवा विडो पेशंट वगैरे असतात, डायव्हर्स, त्यांना आपण प्रायोरिटी देणार आहे. तुम्ही म्हणतील अनमॅरिडला का नाही द्यायचं, बघा समजा एक 23 इयरचं एक फिमेल आहे किंवा 25 इयरचं समजा. ओके, मग तुम्ही त्यांना आशा म्हणून घेतले. ओके, म्हणजे आपण केले NHM मध्ये अंडर, तुम्ही नाही, जे पंचायतीवाले वगैरे रेफर करतात. आता समजा त्याच्यानंतर तिचं 26 किंवा 27 एजला मॅरेज झालं, मग दुसऱ्या गावात दिले त्यांना, मग इथे कोण काम करणार, म्हणून काय प्रायोरिटी द्यायचंय, जे मॅरिड वुमन आहे म्हणजे ऑलरेडी मॅरेज होऊन आलेले किंवा विडो आहे आणि डायव्हर्स्ड आहे, त्याच्यामध्ये त्यांना आपण काय देणार आहे, प्रायोरिटी देणार आहे. बघा, मेल नसतो बरं का, हे पण लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये लीडरशिप आणि कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीने असायला पाहिजे, कम्युनिकेटर. आणि एकदम इम्पॉर्टंट काय होतं, लोकल रेसिडेन्स असायला पाहिजे, लोकल रेसिडेन्सी हे इम्पॉर्टंट आहे. म्हणून काय, अनमॅरिड नाही, मॅरिड वुमनच करणार आहे. ओके, मॅक्झिमम. आणि ह्यांचं क्वालिफिकेशन काय, 10th पास, 10वी पास असलं तरी काही हरकत नाही. ओके, एज काय असायला पाहिजे, 25 ते 45 इयर मध्ये यांना घेणार आहोत. ओके, एवढी 23 मध्ये पण नाही बरं का, मी एक्झाम्पल सांगत होतो तुम्हाला, म्हणजे 25 मध्ये तर सगळ्यांचं लग्न झालं असतं म्हणून एवढी झालं. आणि 50 वर्षापेक्षा जास्त आणि 45 वर्षापेक्षा जास्त पण नाही घेणार. ओके, एवढं एज झाल्यावर सगळी काय करायचं असते, व्हिजिट वगैरे द्यायचं असतं, सगळीकडे फिरायचं असते बरं का. ओके, हे झालं. आणि ह्याचं ट्रेनिंग देणार कोण, आता आशा म्हणून आपण केले, मग ह्याला आशांना ट्रेनिंग देणार कोण, ट्रेनिंग ड्युरेशन किती असते आणि कोण देणार हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ट्रेनिंग असणार आहे 23 दिवस. कोण देणार हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे, जे ANM असतं आणि अंगणवाडी वर्कर यांनी देणार आहेत. कुठे देणार, ॲट सब सेंटर, आयुष्मान आरोग्य मंदिर किंवा तुम्ही SC म्हणू शकता, HWC म्हणू शकता, इथे देणार आहेत. ओके, एवढं झालं. मग ह्याचे काम काय, फंक्शन काय असू शकतो, काम काय करणार, फंक्शन. ओके, फंक्शन काय काय करायचं आहे यांना, क्रिएट अवेअरनेस इन द पॉप्युलेशन मध्ये अवेअरनेस करायचा आहे. कशासाठी, पॉप्युलेशन रिगार्डिंग सॅनिटेशन म्हणा, रिगार्डिंग सॅनिटेशन, फॅमिली प्लॅनिंग एवढं केलं. आणि ब्रेस्ट फिडिंग अवेअरनेस करायचं बरं का, हे सगळे ब्रेस्ट फिडिंग. आणि गॅप बिटवीन प्रेग्नन्सी किती मिनिमम असायला पाहिजे, ते सगळे एज्युकेशन द्यायला पाहिजे गावात हिंडून म्हणजे फिरायचे असतात त्यांना, मॅक्झिमम विजिटच असणार आहेत. आणि त्याच्यासोबत व्हॅक्सिनेशन बद्दल किती म्हणजे कधी यायचं बाबा, आता बर्थ झालेले, आता बर्थ तुम्हाला एवढे डोस भेटले का, आता 6 वीकला, 10 वीकला, 14 वीकला बोलवायचे असते, असं आमच्याकडे रुटीन इम्युनेशन असते, असं सगळं सांगावं लागतं बरं का, आशाचं काम आहे हे सगळे. आणि इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी वगैरे करून घ्यायचं. ओके, पैसा भेटते बरं का, कुठल्या स्कीम मध्ये सांगा बघू. हे इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी केलं की आशाला बेनिफिट भेटते, आशाला पण भेटते आणि जे ताईला पण आईला पण भेटते बरं का.
हे झालं इन्स्टंट ज्वेलरी. ओके, एवढं इंडिकेटर ही काम झालं सॉरी आशाबद्दल. ओके, मला वाटतं एवढी बस. ओके, चला मग आपलं क्वेश्चन काय होता, फुल फॉर्म ऑफ आशा अक्रेडिटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट. दुसरं कुठले, ही दुसरं उत्तर आपलं बरोबर असणार आहे. याच्यामध्ये ऍडव्हान्स आहे, याच्यामध्ये असिस्टंट आहे, असोसिएटेड. मग दुसरी उत्तर आपलं एकदम बरोबर आहे. ओके, चला मग नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, लेदरिझम. बघा लेदरिझम इज ड्यू टू कंजप्शन ऑफ. बघा काय खाल्ल्यावर लेदरिझम होणार आहे. ऑप्शन मध्ये पहिला दिले काय दिलेले, रेड ग्राम दाल आणि ग्राउंड नट्स, केसरी डाळ आणि बेंगल ग्राम डाळ. एवढ्यामध्ये काय खाल्लं तर काय होणार आहे, लेदरिझम होणार आहे. पहिला काय दिलेले, रेड ग्राम दाल म्हणजे काय म्हणू शकतो तुम्ही, रेड ग्राम म्हणजे काय, तूर डाळ. तूर डाळ खाल्लं तर काय होणार आहे, ही असणार आहे रिच इन प्रोटीन. रिच इन प्रोटीन मध्ये. मग काय प्रॉब्लेम आहे का, नाही, हे सेफ कंझम्पशन आहे. मग पहिलं उत्तर काय असणार आहे का, लेदरिझम होणार आहे याच्यामध्ये, नाही, हे गेलं. मग हे काय, ग्राउंड नट्स, ही पण काय असणार आहे की हाय इन प्रोटीन आणि फॅट. प्रोटीन आणि फॅट मध्ये हाय असणार आहे. ही पण काय लेदरिझम होणार आहे याच्यामध्ये पण नाही. मग हे पण चुकलं. आणि हे काय, बेंगाल ग्राम दाल. बेंगाल ग्राम दाल खाल्यावर काय असणार आहे, ही असणार आहे एक्सलंट सोर्स ऑफ, सॉरी हे काय असणार आहे, एक्सलंट सोर्स ऑफ प्रोटीन, आयरॉन आणि अजून काय, फायबर. मग हे असणार आहे का, नाही. मग राहिलं कुठली, केसरी डाळ. बघा केसरी डाळ मध्ये काय असते, बघा केसरी डाळ, तिसरी ऑप्शन काय होतं, केसरी डाळ. त्याच्यामध्ये काय असतो, ही असणार आहे, त्याच्यामध्ये असणार आहे कंटेन बोया. माहिती आहे का तुम्हाला, BOAA म्हणजे काय, बीटा ऑक्झलाइल विचारू शकते बरं का, ऑक्झलाइल अमायनो एल अलानाइन असणार आहे. ही काय कॉज करू शकतो, ही कॉज करू शकतो बरं का, ही कॉज करू शकतो न्यूरोलेदरिझम. काय, न्यूरोलेदरिझम का, याच्यामध्ये ही काय करतो, डॅमेज करतो बरं का, डॅमेज टू मोटार न्यूरोसिस. कुठनं मोटार न्यूरोसिस इन कुठे, स्पायनल कॉर्ड मधलं बरं का. स्पायनल कॉर्ड मधलं जे न्यूरॉन्स असतात त्याला काय करतो, डॅमेज करतो. डॅमेज टू मोटार न्यूरॉन्स. ओके, एवढं तुमच्या लक्षात आलं. मग हे काय करतो, मग ह्याच्यामध्ये होणार आहे स्पास्टिक पॅरालिसिस. काय होऊ शकतो, स्पास्टिक पॅरालिसिस. मग हे काय करायचं आपल्याला, अवॉइड करायचं आहे. कशामध्ये, लेदरिझम वगैरे झाला असेल तर. ओके, मग आपलं उत्तर कुठली बरोबर आहे, केसरी डाळ ही असणार आहे. काय, लेदरिझम कॉज करू शकतो. ओके, कंझम्पशन खूप केल्यावर काय करू शकतो, ड्यू टू, बघा लेदरिझम इज ड्यू टू कंझम्पशन ऑफ केसरी डाळ. ही उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके, चला केसरी डाळ काय, बघा हे काय आहे, केसर कलर दुसरं तुम्हाला, हे काय असणार आहे, केसरी डाळ. ओके, याच्यामध्ये काय होतं, लेदरिझम होतंय. ओके, चला मग नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघूया. बघा काय म्हणते, NPCDCS. बघा NPCDCS स्टँड फॉर, याची लॉंग फॉर्म सांगितलंय त्यांनी, नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ कॅन्सर, डायबिटीज, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज अँड, बघा इथं कुठलं डिसीज येणार आहे असं म्हणतंय, शॉक, स्ट्रोक, सनबर्न, हायपरटेन्शन. ह्याच्यामधलं कुठली ऑप्शन बरोबर असणार आहे. ओके, चला हे NPCD जे आहे, ओके प्रोग्राम, हे कोणी दिले, हे पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे. कुठली, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर वाले. कधी आले, हे 2010 मध्ये लॉन्च केलेलं आहे. कशासाठी, फोकसिंग ऑन रिड्युसिंग द, काय रिड्यूस करायचंय त्यांना, रिड्युसिंग द बर्डन ऑफ, कुठली, कशाची बर्डन कमी करायचं आहे, बर्डन ऑफ NCD म्हणजे काय, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. ओके, जे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहे त्यांना काय करायचं, रिड्यूस करायचं आहे. कशासाठी, द लीडिंग कॉज ऑफ मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी. आता जस्ट तुम्हाला सांगितलं मी, मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी म्हणजे काय, पटकन लक्षात घ्या आणि रिमाइंडर करा. मॉर्टॅलिटी म्हणजे काय, डेथ, आणि मॉर्बिडिटी म्हणजे डिसीज वगैरे अफेक्ट होणार आहे इन इंडिया बरं का, ही लक्षात ठेवा. कशासाठी हे आणले, फोकसिंग ऑन रिड्युसिंग द बर्डन ऑफ NCD म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, लीडिंग कॉज ऑफ द मॉर्टॅलिटी अँड मॉर्बिडिटी इन इंडियामध्ये ही काय करायचं, त्यांना रिड्यूस करायचं आहे. ओके, चला मग आता NPCD यांचं लॉंग फॉर्म काय, एक मिनिट, डायग्राम असेल आपल्याकडे.
बघा ठीक आहे. प्रोग्रामचं कंप्लीट नाव काय, नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ कॅन्सर, डायबिटीज, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज आणि स्ट्रोक. आलं लक्षात. मग कुठली उत्तर बरोबर असणार आहे, शॉक असणार आहे का, नाही. सनबर्न नाही. हायपरटेन्शन बघा, हायपरटेन्शन ऑलरेडी ह्याच्यामध्ये आलेलं आहे कार्डिओव्हास्क्युलर मध्ये. मग हे काय, स्ट्रोक. स्ट्रोक असणार आहे ह्याची उत्तर. मग दुसरी उत्तर आपलं काय बरोबर असणार आहे. हे झालं याच्याबद्दल. ओके, याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय बघा, ही काय हेल्थ इन युअर हेल्थ, हे काय IBQ मध्ये पण विचारू शकता. इमेज बेस्ड मध्ये बघा कसं आहे ह्याची डायग्राम. नॅशनल फॅक्टर सॉरी NV ह्याचं आठवण आलं बघा, नॅशनल प्रोग्राम फॉर द प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ कॅन्सर, डायबिटीज, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज, त्याच्यासोबत स्ट्रोक. ओके, याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय, मेन ऑब्जेक्टिव्ह हे सगळे तुम्हाला इंडिकेटर मध्ये येणार आहे बरं का. ही सगळी प्रोग्राम ह्याचं मेन काय, त्याच्यामध्ये हेल्थ प्रमोशन करणार तुम्ही. हेल्थ प्रमोशन कशासाठी, फॉर द प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. काय काय प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल करणार याच्यामध्ये तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्ही करणार आहे कुठली कुठली, इथे आहे बघा, कॅन्सर. ओके, कॅन्सर, डायबिटीज, कार्डिओव्हास्क्युलर, ही स्ट्रोक सगळ्यांना काय करायचं आहे, प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल करायचं आहे. आणि त्याच्यासोबत अर्ली डायग्नोसिस बरं का, अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे अर्ली डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट. कारण जेवढं लक्षात, एवढं लवकर आपल्या लक्षात येणार बाबा हा ह्या पेशंटला असं होऊ शकतो किंवा झालेलं आहे, मग लवकर ट्रीटमेंट दिलं तर काय बरं होणार आहे. अर्ली ट्रीटमेंट अँड अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तर सोबत ट्रीटमेंट सोबत आपण काय करू शकतो, रेफरल पण करायचं आहे. तुम्ही CHO झाल्यावर हे सगळं तुम्हाला कळतील, NCT कसा करायचा वगैरे. ओके, एवढं झालं. मग आपलं उत्तर कुठं आहे, आपलं उत्तर तर आपल्याला भेटलेलं आहे दुसरं उत्तर, स्ट्रोक एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय, नॉर्मल सिस्टोलिक ब्लड प्रेशर. ओके, BP विचारलं आहे, ब्लड प्रेशर. त्याच्यामध्ये पण कुठली, सिस्टोलिक डायस्टोलिक दोन येते बरं का, सिस्टोलिक आणि डायस्टोलिक. फॉर अडल्ट 18 इयर आहेत आणि त्याचं ओल्डर एज बघा किती, MM of HG. बघा काय म्हणते ह्यांनी, काय विचारताय, नॉर्मल ब्लड प्रेशर विचारतात. नॉर्मल ब्लड प्रेशर किती असतं सगळ्यांना माहिती आहे. किती असतं नॉर्मल ब्लड प्रेशर, ही असणार आहे 120/80 mmHg एवढं असणार आहे नॉर्मल. पण ह्यांनी कुठलं विचारलंय, सिस्टोलिक ब्लड प्रेशर. म्हणजे हे काय झालं, सिस्टोलिक, हे झालं डायस्टोलिक. सिस्टोलिक म्हणजे ज्यावेळी जे आपली हे आहे हार्ट कॉन्ट्रॅक्शन करतो, कुठली वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन करतो, आणि ज्यावेळी डायस्टोलिक म्हणजे रिलॅक्सेशन मध्ये असतो. ओके, मग किती असणार आहे, लेस दॅन 120, लेस दॅन 110, लेस दॅन 100, लेस दॅन 130. मग आपले उत्तर असणार आहे किती, लेस दॅन 120 नॉर्मल असायला पाहिजे. मग आपले उत्तर असणार आहे पहिला बरोबर. ओके, चला बघा ह्याच्यासोबत तुम्हाला हे पण विचारू शकतात, ब्लड प्रेशर कॅटेगरी, हे पण लक्षात ठेवा. नॉर्मल किती असतो, लेस दॅन 120 आणि लेस दॅन 80 हे झालं. आणि थोडं एलिवेट झालं तर 120 to 129 आणि लेस दॅन 80 एवढा असायला पाहिजे. पण हायपरटेन्शन बघा स्टेज 1 स्टेज 2 मध्ये काय असू शकतो बघा, हे काय झालं हायपरटेन्शन स्टेज 1, हे स्टेज 2. स्टेज 1 मध्ये किती, 130 to 140 पर्यंत, आणि हे 80 ते 90 पर्यंत. आणि हे काय, स्टेज 2 मध्ये 140 पेक्षा जास्त आणि 90 पेक्षा जास्त. आणि हायपरटेन्शन क्रायसिस मध्ये किती, हायर दॅन 180 आणि हायर दॅन 120. हे पण लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे बरं का, इम्पॉर्टंट आहे. ओके, चला मग नेक्स्ट काय म्हणते बघा. नेक्स्ट क्वेश्चन, द सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट. बघा सिंगल मोस्ट म्हटले फक्त एकाने, इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर फॉर द ओरल कॅन्सर. ऑप्शन काय काय दिले, टोबॅको च्युइंग हो होते, टोबॅको च्युइंग मुळे ओरल कॅन्सर होते. अल्कोहोल कन्झम्पशन ह्याच्यामुळे पण होते. क्रोनिक ट्रोमाटो ओरल म्युकोसा हो ह्याच्यामध्ये पण होते. सनबर्न ओके ह्याच्यामध्ये बघा ही सगळी हे काय, ही काय आहे सगळी ही कॉजेसच आहे. ओके, हे सगळी काय करतो, कॉज करतो. पण ह्यांनी काय विचारलंय, द सिंगल मोस्ट आणि इम्पॉर्टंट रिस्क, ही सगळी काय, ही रिस्क फॅक्टरच आहे बरं का. हे सगळे रिस्क फॅक्टर त्याच्यामधले इम्पॉर्टंट आपल्याला हुडकून काढायचं आहे. कशाबद्दल विचारते यांनी, ओरल कॅन्सर. ओके, ओरल कॅन्सर बघा ही पण मोस्ट कॉमन आहे बरं का, मोस्ट कॉमन कॅन्सर इन इंडिया. इंडियामध्ये पण ह्याची खूप केसेस आहेत. ओके, हे झालं. त्याच्यानंतर हे काय, ओरल कॅन्सर मध्ये कुठे कुठे अफेक्ट करू शकतो तुम्हाला, अफेक्टिंग ओके लिप आणि टंग, ही चिक्स झालं, चिक्स आणि फ्लोर ऑफ द म्युकोसा, म्युकोसा आणि गम, म्युकोसा आणि काय म्हणू शकतो गम्स.
इथे काय करू शकतो, अफेक्ट करू शकतो ही ओरल कॅन्सर. रिस्क फॅक्टर काय काय झालं, टोबॅको च्युइंग झालं, अल्कोहोल कन्झम्पशन, क्रोनिक ट्रोमा हे पण झालं, सनबर्न. पण ह्याच्यामधलं इम्पॉर्टंट आहे कुठली आहे, याच्यामध्ये असणार आहे जे फर्स्ट टोबॅको, काय टोबॅको च्युइंग जे आहे ते काय असणार आहे, मोस्ट इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर असणार आहे. मग आपले उत्तर कुठले, पहिलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, त्याच्यासोबत अल्कोहोल कन्झम्पशन म्हणा, क्रोनिक ट्रोमा हे पण सगळं आहेत, पण एकदम इम्पॉर्टंट आणि सिंगल मोस्ट हे तिन्ही नसेल तरी पण हे एक कॉज करू शकतो, कुठली, टोबॅको च्युइंग. ओके, अल्कोहोल मध्ये पण होऊ शकतो बरं का, कारण पितांना वगैरे हे सगळे म्युकोसा वगैरे ही डॅमेज होऊ शकतात. काय करतो हे बघा, हे सगळी काय करतो, सॉरी जे टोबॅको आहे हे काय करू शकतो, ह्याच्यामध्ये डीएनए, हे काय डीएनए कॉज करतात बरं का, कॉज होऊन काय डीएनए डॅमेज करतात, डीएनए डॅमेज करतात, म्हणून ते कॅन्सर असेल काय नेक्रोसिस होऊन पुढे कॅन्सर होणार आहे. ओके, चला मग आपलं उत्तर भेटलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, ओरल कॅन्सर स्क्रीनिंग. तुम्हाला जे एनसीडी म्हटलं, तुम्हाला नॉन कम्युनिकेबल डिसीज मध्ये एनसीडी मध्ये तुम्हाला सर्व हे काय करावं लागेल, ही एक्झामिन करावं लागेल. किती बघा, हे पण इम्पॉर्टंट आहे. एनसीडी मध्ये काय इम्पॉर्टंट, जे मोर दॅन 30 इयर पॉप्युलेशन आहे बघा, तुमचं जेवढं पण पॉप्युलेशन असो त्याच्यामध्ये मोर दॅन 30 इयर जे पेशंट असतात, म्हणजे 30 पेक्षा जास्त, म्हणजे काय म्हणू शकतो तुम्ही 30+ जे आहेत मेल आणि फिमेल जे तुमच्या एरियामध्ये किंवा पॉप्युलेशन मध्ये येते, त्यांना काय करायचं, तुम्ही एनसीडी करायचं आहे. म्हणजे एनसीडी नॉन कम्युनिकेबल डिसीजचं काय स्क्रीनिंग तुम्हाला करायचं असतं बरं का, सीएचओना स्क्रीनिंग करायचं असते. कशासाठी, त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतो, हायपरटेन्शन येतो, डायबिटिक येतो, अजून काय ओरल अजून काय ओरल आणि ब्रेस्ट कॅन्सर येतो, आणि त्याच्यासोबत सर्वायकल कॅन्सर पण येतो बरं का. एवढी तुम्हाला एनसीडी मध्ये स्क्रीनिंग करायचं आहे. कशासाठी, अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंटसाठी. ओके, हे झालं एनसीडी बद्दल. हे पण विचारू शकतात बरं का, इम्पॉर्टंट आहे. 30+ म्हणजे 30 पेक्षा जास्त असलेल्या लोकांमध्ये तुम्हाला एवढं स्क्रीनिंग करायचं असतं. ओके, चला मग नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, नॉर्मली ड्युरिंग which stage of the labor the placenta is delivered. बघा, नॉर्मली काय म्हणते ह्यांनी, ड्युरिंग द which stage of the labor, नॉर्मल वजानल डिलिव्हरी होणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्या स्टेज मध्ये प्लॅसेंटा डिलिव्हर होणार आहे. ऑप्शन काय काय दिलेले आहे, 1 2 3 4. बघा, त्याच्यामध्ये नॉर्मली किती असणार आहे, 4 स्टेज असणारच आहे. पहिला 1 2 3 असे दिलेले आहे, 3 4 दिलेले आहे. ओके, आपण थोडक्यात बघूया. नॉर्मल वेजाइनल डिलिव्हरी मध्ये, नॉर्मल वेजाइनल डिलिव्हरी किती स्टेज असणार आहे, त्याच्यामध्ये 4 स्टेज असणार आहेत. ओके, बघा, नॉर्मल वेजाइनल डिलिव्हरी झालं. आता आला आपण काय म्हणतो, लेबर म्हणतो. बघा, लेबर म्हणजे काय, लेबर म्हणजे ही असणार आहे सिरीज ऑफ काय इंटरमिटेंट आणि इनव्हॉलंटरी असणार आहे का, नाही, इनव्हॉलंटरी कॉन्ट्रॅक्शन ह्याच्यामध्ये असणार आहे. ओके, हे सगळ्यांना माहिती असणार. ओके, चला मग आपल्याला काय लेबर मधला स्टेज मध्ये बघायचं आहे, कुठल्या स्टेज मध्ये प्लॅसेंटा डिलिव्हरी होते. चला मग आपण पहिला बघू स्टेज 1. ओके, स्टेज 1 मध्ये काय काय होणार आहे. आपण स्टेज 1 ला काय म्हणतो बाबा, स्टेज 1 ला म्हणणार आहे आपण मॅक्झिमम ड्युरेशन वाला स्टेज, काय मॅक्झिमम ड्युरेशन आणि सर्वायकल स्टेज. बघा, ही सगळी त्याचंच नाव आहे बरं का. स्टेज 1 ला आपण काय म्हणतो, मॅक्झिमम ड्युरेशन आणि सर्वायकल स्टेज असं म्हणतो. कशासाठी, बघा ह्याच्यामध्ये काय होणार आहे, स्टार्टिंग स्टेज ज्यावेळी स्टार्ट होतो आणि एंड पर्यंत काय रिझल्ट उठतं आपल्याला बघायचं आहे. स्टार्टिंग पासून होणार आहे, ह्याच्यामध्ये स्टार्ट होणार आहे फ्रॉम ट्रू लेबर पेन पासून ही सुरुवात होणार आहे. कुठली, स्टेज 1. मग एंड कुठनं होणार आहे, ज्यावेळी विथ फुल सर्वायकल डायलेशन पर्यंत. डायलेशन किती सेंटीमीटर होतो हे पण तुम्हाला लक्षात असायला पाहिजे, 10 सेंटीमीटर पण पर्यंत होता, म्हणजे 10 सेंटीमीटर आहे. तुम्हाला पटकन लक्षात यायला पाहिजे. काय डायलेशन म्हणजे लॅट, LAT, हे काय लेटेंट, ऍक्टिव्ह आणि ट्रान्सड्युसेशन फेस, 3 फेस असणार आहे स्टेज 1 मध्ये. पहिल्यामध्ये किती, याच्यामध्ये 3 सेंटीमीटर, याच्यामध्ये सॉरी इथे तुम्हाला दिसणार नाही ना. ओके, राहू द्या, इथे सांगतो तुम्हाला LAT. एल मध्ये किती, 3 आणि 4 आणि इथे 3 सेंटीमीटर, इथे 4 सेंटीमीटर आणि इथे 3 सेंटीमीटर. मॅक्झिमम किती होणार आहे, ऍक्टिव्ह फेस मध्ये जास्त होणार आहे, किती, 4 सेंटीमीटर. हे पण तुमच्या लक्षात असायला पाहिजे. हे झालं. आणि टायमिंग
आपण मॅक्झिमम ड्युरेशन तर म्हटलो, प्रायमरी मध्ये किती तास लागणार आहे टाइम, 10 ते 16 तास लागणार आहे, आणि जे मल्टी आहे त्याच्यामध्ये 6 ते 8 तास मध्ये ही स्टेज कंप्लीट होणार आहे. ओके, मग याच्यामध्ये प्लॅसेंटा बद्दल काय होते का नाही. मग आपली जे पहिलं स्टेज होतं हे गेलं. मग आता आपण बघणार आहे स्टेज 2. कुठली बघणार आपण, स्टेज 2 बघणार आहेत. बघा स्टेज 2 ला आपण काय म्हणतो, ह्याला आपण म्हणणार आहे बर्थ स्टेज आणि डिलिव्हरी स्टेज. बर्थ स्टेज, डिलिव्हरी स्टेज. अजून काय म्हणू शकतो, मेकॅनिझम ऑफ लेबर स्टेज पण म्हणू शकतो बरं का. लेबर स्टेज पण म्हणतात आपण. बघा याच्यामध्ये काय होणार आहे, स्टार्टिंग कुठनं होणार आहे, त्याचं स्टार्टिंग होणार आहे फ्रॉम सर्व्हायकल डायलेशन, ऑलरेडी झालेलं आहे. मग आता 10 सेंटीमीटर झाल्यावर ते स्टेज 2 मध्ये येणार आहे, फ्रॉम झाले. आणि एंड कुठनं होणार आहे, एंड विथ फिटल डिलिव्हरी. काय डिलिव्हरी होणार आहे याच्यामध्ये, फिटल डिलिव्हरी होणार आहे. मग प्रायमरी मध्ये किती टाइम लागू शकतो आणि मल्टी मध्ये किती टाइम लागू शकतो तुम्हाला पण माहिती असायला पाहिजे. याच्यामध्ये प्रायमरी मध्ये लागू शकतो 2 ते 3 तास बरं का, आणि मल्टीमध्ये 30 ते 40 मिनिट का सेकंड नाही, मिनिट बरं का, सेकंड नाही, 30 ते 40 मिनिट लागू शकतो. मग याच्यामध्ये पण प्लॅसेंटल डिलिव्हरी बद्दल काय होते का नाही, हे पण गेलं. मग आता कुठले राहिले, स्टेज 3. स्टेज 3 ला आपण काय म्हणतो बाबा, याला म्हणणार आहोत आपण प्लॅसेंटल स्टेज. कशाचे स्टेज, प्लॅसेंटल स्टेज म्हणणार, आणि क्रुशियल स्टेज पण म्हणणार बरं का. ही इम्पॉर्टंट आहे, पीपीएच होण्याची जास्त चान्स असणार आहे ही थर्ड स्टेज झाल्यानंतर. ओके, हे झालं. याचं स्टार्ट कुठनं होणार आहे आणि एंड कुठनं आहे आपल्या लक्षात असायला पाहिजे. फ्रॉम फेटल डिलिव्हरी. ओके, फेटल डिलिव्हरी तर ऑलरेडी झालेलं आहे. फेटल डिलिव्हरी टू काय एंड होणार आहे प्लॅसेंटल डिलिव्हरी. मग क्वेश्चन काय होता आपला, प्लॅसेंटल डिलिव्हरी कुठल्या स्टेजमध्ये होता, मग थर्ड स्टेजमध्ये आहे का. ओके, मग आपलं असणार आहे ही बरोबर उत्तर. मग आपण बघणार आहे आता टाइम, किती टाइम लागू शकतो बाबा. प्रायमरी मध्ये लागणार आहे ह्याला किती लागणार आहे, दोन्ही मध्ये सेम लागतं बरं का, 15 ते 20 मिनिट एवढं लागतंय. ओके, मग आपलं एवढं उत्तर भेटलेलं आहे. ओके, चला मग स्टेज थर्ड मध्ये काय होणार आहे, प्लॅसेंटा डिलिव्हरी होणार आहे. ही उत्तर आपलं एकदम बरोबर. आणि स्टेज 4 मध्ये काय, ही असणार आहे ऑब्झर्वेशन. काय म्हणू शकतो, ऑब्झर्वेशन स्टेज असणार आहे. किती, 4 तास आपण मॉनिटरिंग करणार आहे जी आईचं. ओके, चला याच्यामध्ये आपल्याला भेटलेलं आहे प्लॅसेंटल डिलिव्हरी कुठे होते, स्टेज 3 मध्ये होणार आहे. बघा किती, 15 ते 20 मिनिटात होते. ओके, बघा याच्यामध्ये तुम्हाला अजून डिटेलमध्ये विचारलं तर विचारू शकतात. बघा जे फक्त तुम्हाला विचारलंय, हा बाबा डिलिव्हरी ऑफ पेशंट प्लॅसेंटा किती मिनिटांमध्ये होतात असं विचारल्यावर तुम्ही काय उत्तर देणार, हे पण इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळी प्लॅसेंटा इम्पॉर्टंट आहे बरं का, विचारू शकतात थोडे डिटेलमध्ये जाऊन. याच्यामध्ये 2 प्रकार असतात. जे सेपरेशन आहे, काय म्हणू शकतो, सेपरेशन ऑफ प्लॅसेंटा, आणि अजून काय म्हणू शकतो आपण, डिलिव्हरी ऑफ प्लॅसेंटा मध्ये डिफरन्स आहे बरं का. सेपरेशनला किती, सेपरेशनला लागते 15 मिनिट आणि डिलिव्हरीला किती लागते 5 मिनिट. ओके, तुम्हाला विचारलंय की डिलिव्हरी ऑफ प्लॅसेंटाला किती टाइम लागते, तुम्हाला 15 ते 20 सांगायचं का नाही, 5 मिनिटं उत्तर द्यायचं आहे. ओके, चला मग मला वाटतं तुमचं उत्तर भेटलेलं आहे ऑलरेडी, तिसरं उत्तर एकदम बरोबर असणार. ओके, चला बघा हे काय स्टेज ऑफ लेबर, हे पहिला, हे दुसरा आणि हे तिसरा, याच्यामध्ये प्लॅसेंटा डिलिव्हरी होणार आहे. ओके, तुम्हाला लक्षात आलं असेल. चला मग फायनल एकदम शेवटचं क्वेश्चन आहे. काय म्हणताय बघा, व्हॉट इज द रिझन, बघा काय कारण आहे फॉर द गोल्डन कलर ऑफ अम्नियोटिक फ्लूइड. बघा कसं भेटलेलं आहे, अम्नियोटिक फ्लूइड गोल्डन कलर मध्ये भेटलेलं आहे. त्याचं पाठीमागे रिझन काय असू शकतो असं विचारताय. पहिला आहे RH इनकॉम्पॅटेबिलिटी, फेटल डिस्ट्रेस, पोस्ट मॅच्युरिटी आणि इंट्रायुटराइन डेथ. ओके, चला आपण बघणार आहोत अम्नियोटिक फ्लूइड बद्दल थोडक्यात बघूया. चला अम्नियोटिक फ्लूइड बद्दल आपल्याला बघायचं आहे. बघा अम्नियोटिक फ्लूइड आहे कशामध्ये होते, प्रोड्युस्ड बाय, कोण तयार करते याला, प्रोड्युस्ड बाय प्लॅसेंटा आणि अम्बिलिकल कॉर्ड. तुम्ही म्हणताल असं कसं सर, अम्बिलिकल कॉर्ड. बघा ही विचारू शकतात म्हणून सांगतो तुम्हाला. हे इनिशियली झाला म्हणजे जे स्टार्टिंगला कोण प्रोड्यूस करणार आहे अम्नियोटिक फ्लूइडला, प्लॅसेंटा आणि अम्बिलिकल कॉर्ड प्रोड्यूस करणार आहे. पण टर्म वेळी, ज्यावेळी टर्म असतो, ज्यावेळी फेटल युरिनने ही सगळी काय होणार आहे, अम्नियोटिक फ्लूइड तयार होणार आहे, म्हणजे प्रोड्यूस होणार आहे. हे पण लक्षात असायला पाहिजे तुम्हाला. त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन
काय कॉम्बिनेशन असू शकतो? कॉम्बिनेशन फिटल पल्मोनरी सिक्रेशन, कॉम्बिनेशन याच्यामध्ये काय असू शकतो? इथे वरती घेतो बरं का, इथे परत खाणं म्हणजे जागा भेटणार नाही. कॉम्बिनेशन काय काय असणार आहे ह्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये असणार आहे फिटल पल्मोनरी सिक्रेशन अम्नियोटिक फ्लुइड मध्येच बरं का, हे विचारू शकतात म्हणून सांगतो तुम्हाला. 300 ते 400 ml कशाचे? हे 300 ते 400 ml पल्मोनरी सिक्रेशन झालं. आणि फ्युटल युरिन मॅक्झिमम असणार आहे. फिटल युरिन किती? 400 ते 1200 ml. ओके, तुम्हाला दिसत नसेल. ओके बघा, हे किती? 400 ते 1200. मी इथे लिहितो बरं का. हे युरिन किती? 400 ते 1200 ml पर्यंत. ओके, हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. मॅक्झिमम कुठलं आहे? युरिनच असणार आहे. हे झालं. त्याच्यानंतर फिटल सॉलोइन हे किती असणार आहे? 200 ते 500 ml. हे सगळं अम्नियोटिक फ्लुइड मधलं कॉम्बिनेशन सांगतो बरं का मी. आणि अजून एक विचारू शकतो तुम्हाला, फिटल सेल कधी दिसतो तुम्हाला अम्नियोटिक फ्लुइड मध्ये? हे पण लक्षात ठेवा, 12 वीक मध्ये दिसतंय. ओके, एवढं झालं. ओके, मग आपलं अमाऊंट किती असणार आहे याच्यामध्ये? अमाऊंट अम्नियोटिक फ्लुइडचा अमाऊंट. ओके, अमाऊंट कधी कधी किती होणार आहे? 12 वीकला किती असणार? 12 वीकला तयार होणार 50 ml. त्याच्यानंतर 16 वीक, 20 वीक, 36 ते 38 वीक, किंवा 40 वीक म्हणा, किंवा टर्न म्हणू शकता, किंवा 40 वीक म्हणू शकता तुम्ही. हे झालं. त्याच्यानंतर पोस्ट म्हणजे आफ्टर 40 वीक म्हणजे 42 वीकला किती असणार आहे? ओके, 12 वीकला किती? 50 ml. त्याच्यानंतर 16 वीकला 100 ml, 20 वीकला 450 ml, आणि 36 टू ह्याला 38 ला 800 ते 1200 ml. हा टर्म किती असणार आहे हे विचारू शकता तुम्हाला. ही 600 to 800 ml एवढं असणार आहे, हे विचारू शकतात बरं का. आणि पोस्टला कमी होतो हे पण लक्षात ठेवा, जास्त होणार नाही, कमी होणार आहे. आणि विचारू शकतं कुठलं तुम्हाला? 800 ते म्हणजे टर्म मध्ये किती असू शकतं असं विचारते. मग हे कसं प्रकारे असणार आहे? ह्याच्यामध्ये काय काय असतो? जे अम्नियोटिक फ्लुइड आहे, जे अम्नियोटिक फ्लुइड आहे ते कसं असतो बाबा? ही असणार आहे आयसोटोनिक इन नेचर. आयसोटोनिक इन नेचर कसं असणार आहे? आयसोटोनिक इन नेचर म्हणजे जे आपलं ब्लड व्हॉल्यूमचं असतं ब्लडचं, तसं सेम असणार आहे. ओके, पीएच किती विचारू शकतात बरं का. हे 7.2 असतो पीएच. त्याच्यानंतर ही कलरलेस असणार आहे. कशाची कलर असणार आहे का ह्याच्यामध्ये? नॉर्मल सांगतो बरं का मी, हे सगळं नॉर्मल फंडा झालंय. अबनॉर्मल नेक्स्ट सांगतो मी. ह्याच्यानंतर हे जाय कलरलेस झालं. आणि त्याच्यानंतर त्यातला अजून काय म्हणू शकतो कलरलेसला? ट्रान्सपरंट काय म्हणतो आपण? ट्रान्सपरंट कवर घाला म्हणजे तुमच्या मोबाईल दिसायला पाहिजे तसं म्हणतो बघा. ओके, ट्रान्सपरंट. आणि टर्बिड, अंबर हे सगळे सेमच आहे, एकच मिनिंग आहे बरं का ह्याचं. अंबर, पेल ही सगळी काय? ही नॉर्मल फंड आहे, म्हणजे हे नॉर्मली असं दिसणार आहे. ओके, मग आता आपल्याला काय बघायचंय? काय विचारलं होतं? व्हॉट इज द रिझन बिहाइंड द गोल्डन कलर? मग आपल्याला बघायचंय अबनॉर्मल. जे अबनॉर्मल कलर आहे अम्नियोटिक फ्लुइड मध्ये, अबनॉर्मल कलर्स. ओके, चला मग ह्याच्यामध्ये पहिल्यात भेटणार आहे ग्रीनिश कलर. कधी भेटतो बाबा अम्नियोटिक फ्लुइड मध्ये? त्याच्यामध्ये होऊ शकतो मेकोनियम सॉल्व केलेलं असतो बच्चो. म्हणजे मेकोनियम म्हणजे काय? मला वाटते खूप प्रिव्हियस क्लासेस मध्ये नाही, ही स्टार्टिंग क्लासेस मध्ये सांगितलं. मेकोनियम म्हणजे काय? फर्स्ट स्टूल ऑफ काय? फर्स्ट स्टूल ऑफ फिटल किंवा बेबीचं फर्स्ट स्टूल आपण काय म्हणतो? मेकोनियम म्हणतो. मग हे काय केलेलं आहे? स्वतःच जे स्टूल आहे स्वतःच पिलेलं आहे, म्हणजे काय? मेकोनियम सॉल्व केलेला आहे. मग काय क्रिएशन होऊ शकतो इथे? MAS मेकोनियम एस्पिरेशन सिंड्रोम होऊ शकतो. मेकोनियम काय म्हणू शकतो? एस्पिरेशन सिंड्रोम. इथे लिहितो सिंड्रोम. ह्याच्यामध्ये काय होऊ शकतो? फिटल डिस्ट्रेस होऊ शकतो बरं का. फिटल डिस्ट्रेस होऊ शकतो. हे ग्रीनिश मधलं झालं. ओके, त्याच्यानंतर अजून कुठली आहे? डार्क रेड आणि किंवा ब्राऊन. अजून काय म्हणू शकतो आपण? टोबॅको ज्यूस ज्यावेळी टोबॅको पिऊन नाही, खाऊन थुंकतात बघा, तसली कलर म्हणतो मी. लक्षात आलं का कुठली कलर? टोबॅको ज्यूस किंवा डार्क रेड म्हणा, ब्राऊन म्हणा, किंवा टोबॅको ज्यूस हे लक्षात येतील तुम्हाला. टोबॅको ज्यूस ज्यावेळी तंबाखू पिऊन थुंकतात बघा, तसली कलर. त्याच्यामध्ये काय भेटू शकतं आपल्याला? याच्यामध्ये असणार आहे इंट्रायुटरीन डेथ असू शकतो. ही कलर इंडिकेशन करतो बरं का. कुठलं झालं? ग्रीनिश म्हणजे हे काय झालं? मेकोनियम सॉल्व केलेलं असतं बच्चो. डार्क रेड, ब्राऊन किंवा टोबॅको ज्यूस असेल तर इंट्रायुटरीन डेथ म्हणजे IUD इंट्रायुटरीन डेथ असू शकतो.
ओके, हे झालं 2 कलर. आणि अजून तिसरी कलर कुठला? गोल्ड. गोल्ड म्हणजे काय? रेड प्लस येलो असू शकतो. रेड प्लस येलो मिळून काय हे काय होतं? गोल्ड होतं. त्याच्यामध्ये असणार आहे हिमोलायटिक. काय? हिमोलायटिक. हिमोलायटिक म्हणजे मध्ये काय? RH इनकॉम्पॅटिबिलिटी. काय? RH इनकॉम्पॅटिबिलिटी. RH इनकॉम्पॅटिबिलिटी त्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये गोल्डन मध्ये गोल्ड कलर ज्यावेळी असतो. आणि शेवटचं कुठला? सॅफ्रॉन. सॅफ्रॉन म्हणजे काय? केसरी. काय? सॅफ्रॉन म्हणजे काय? केसरी. सॅफ्रॉन. सॅफ्रॉन म्हणजे काय? केसरी कलर. कधी दिसतो हे? ही दिसणार आहे पोस्ट मॅच्युरिटी. पोस्ट मॅच्युरिटी हे सगळे कलर इंडिकेशन करतो बरं का, असं नाही की पोस्ट मॅच्युरिटी. ज्यावेळी तुम्हाला सॅफ्रॉन कलर दिसणार तुम्ही म्हणणार हा बाबा हे काय? पोस्ट मॅच्युरिटी आहे. गोल्डन कलर कधी दिसणार? ज्यावेळी तुम्ही म्हणणार RH इनकॉम्पॅटिबिलिटी असणार आहे. आणि डार्क रेड किंवा असं दिसल्यावर बेबी काय? इंट्रायुटेरिन डेथ झालेला आहे. ग्रीनिश दिसल्यावर मेकोनियम सॉल्व्ह केलंय. एवढे तुमचं लक्षात आलं पाहिजे. मग काय म्हणता यांनी? गोल्डन कलर म्हटलेला आहे. गोल्डन कलर म्हटलं की पटकन तुमच्या लक्षात काय यायला पाहिजे? हेमोलायटिक जे डिसीज होता कुठला? RH इनकॉम्पॅटिबिलिटी. मग पहिलं उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. फेटल डिस्ट्रेस कधी होतं? ही झालं कशामध्ये? जे मेकोनियम सॉल्व्ह करतो. मेकोनियम सॉल्व्ह केलेलं होतं. ओके, कुठली कलर होता हे? ही होता ग्रीनिश. कुठली कलर होता? ग्रीनिश कलर मध्ये. मग हे असणार आहे का? नाही. पोस्ट मॅच्युरिटी सॅफ्रॉन म्हणजे कुठली? केसरी कलर. आणि इंट्रायुटेरिन डेथ टोबॅको ज्यूस म्हणजे डार्क रेड. ही तुमच्या लक्षात आलंय. मग आपले उत्तर कुठली बरोबर आहे? पहिलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला मग आपण CHO 2023 मधलं बरं का, जे CHO 2023 मधले सर्व जे MCQ होता सगळे डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे. ह्याच्यामधलं तुम्हाला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुम्हाला 30 ते 40% किंवा म्हणा मिनिमम 10 क्वेश्चन विचारलं तरी आलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला. याच्यामध्ये 5 व्हिडिओमध्ये 10 क्वेश्चन म्हणजे खूप मोठी गोष्ट झालं. विचारू शकतात. ओके, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. आता समजा ह्याच्यामध्ये अमनियोटिक फ्लुइड बद्दल आपण डिस्कशन केलं. ह्याच्यामध्ये होतं गोल्डन कलर. मग नेक्स्ट क्वेश्चन मध्ये असं विचारू शकते बाबा पोस्ट मॅच्युरिटी मध्ये कुठली कलर असू शकतो असे. म्हणजे असं सांगतोय मी तुम्हाला. म्हणून हे डिटेलमध्ये आपण अभ्यास केलेला आहोत. ओके, जेवढं तुम्हाला एवढं सांगितलंय एवढी तुम्हाला करायचं आहे. आणि जे त्रिशूला सिरीज मध्ये ओके जे कंटिन्यू येणार आहे ओके त्याच्यामध्ये आपण CHO महाराष्ट्र स्पेशल एपिसोड असे आणणार आहोत. त्याच्यामध्ये जे मेन टॉपिक आणि जे कुठली पण क्वेश्चन आपल्याला मॅक्झिमम येऊ शकतो किंवा मोस्ट रिपीटेड होऊ शकतो असे मॅक्झिमम क्वेश्चन आपण काय करणार आहे CHO महाराष्ट्र स्पेशल एपिसोड त्रिशूलमध्येच हे कंटिन्यू असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कव्हर करून देणार आहोत आपण. ओके, चला मग लवकरच आपण त्रिशूला सिरीज मध्ये आपण भेटणार आहोत. ओके, चला मग आपल्याला काय करायचं? सगळ्यांना लाईक करायचंय, कॉमेंट करायचंय, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण दाबायचा आहे. ओके, चला मग एवढी वेळ तुम्ही दिल्याबद्दल धन्यवाद. आपण परत भेटणार आहोत त्रिशूला MCQ मध्ये. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे CHO स्पेशल एपिसोड म्हणून क्लासेस घेणार आहे जे CHO साठी इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, चला मग लवकरात भेटूया.